नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाजाला मिळणार हक्काचं व्यासपीठ, संजय पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। गेल्या अनेक वर्षापासून कुरुंदवाड शहरात वास्तव्यात असलेला शिकलगार समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मागे पडलेला होता। समाजाला स्वतःचं स्वतंत्र व्यासपीठ नसल्याने सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास मोठ्या अडचणी येत होत्या। या अडचणी लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाला जागेची उपलब्धता करून देऊन 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानं सांस्कृतिक हॉलची उभारणी सुरू झाली आहे। या हॉलच्या माध्यमातून समाजाला आपली कला, संस्कृती, विचार आणि परंपरा जोपासण्यासाठी एक भक्कम मंच उपलब्ध होणार आहे। निश्चितच या सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाज विकासात्मक दिशेनं मोठं पाऊल टाकेल आणि समाजाची प्रगती गतीनं होईल, असं प्रतिपादन जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केलं। कुरुंदवाड शहरातील शिकलगार वसाहतीत सांस्कृतिक हॉल स्लॅबच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना संजय पाटील यड्रावकर पुढे म्हणाले की शिकलगार समाजानं आजवर अनेक अडचणींवर मात करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। मात्र सामाजिक कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रम राबवताना स्वतंत्र जागा नसल्यानं कायमच समस्या निर्माण होत होती। विवाह सोहळे, सभा, मेळावे यासाठी जागा शोधावी लागत होती। या गरजेला ओळखून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुढाकार घेत 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। त्यातून सांस्कृतिक हॉलचं बांधकाम सुरू झालं असून लवकरच हा हॉल समाजाच्या उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम यासारखे कार्यक्रम या हॉलच्या माध्यमातून घेता येतील। समाज एकत्र आला तर विकासाची दारं आपोआप उघडतात, त्यामुळे सांस्कृतिक हॉलचं महत्त्व आणखीनच वाढतं, असं संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितलं। यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, रमेश भुजुगडे, दीपक गायकवाड, अक्षय आलासे, सुनील कुरुंदवाडे, जवाहर पाटील, अजित भोसले, रामचंद्र मोहिते, अल्ताफ फकीर, अभियंता गवळी आदी मान्यवर उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।